औरंगजेबाच्या कबरीवर फुलं आणि चादर चढवण्यास येणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचं पत्र. नाशिकहून अयोध्या विमानसेवेला सुरुवात. नाशिक ओझर विमानतळावरनं विमानसेवा सुरू. पर्यटनासह उद्योगांनाही मिळणार चालना. अहिल्यानगर शहरातलं पाणी महागलं. पाणीपट्टीमध्ये 900 रुपयांनी झाली वाढ. नळ कनेक्शन धारकांना 2400 रुपये इतकी पाणीपट्टी आकारली जाणार. मराठ्यांना संपायला आलेल्या औरंग्याला इथंच गाडला. औरंगजेबाच्या कबरीजवळ असा बोर्ड लावायची मनसे नेते नयन कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे केली मागणी. सरकारचा वाहतूक नियमामध्ये मोठा बदल. नवीन नियमांचा मसुदा तयार. 3 महिन्यात ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची तरतूद. नवी मुंबईसह पनवेल उरण परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरणामुळे हवेतला गारवा वाढला. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता. बीड मशीद स्फोट तपासात एटीएसची एंट्री. मशिदीतल्या स्फोटाचा एटीएस पथकाकडनं तपास सुरू. प्रकरणात दोघांना अटक. 2 संशयित ताब्यात. टेस्ला जाळा, लोकशाही वाचवा. अमेरिकेत टेस्ला विरोधात लोक रस्त्यावर. खर्चात कपात करण्याच्या नावाखाली अनेक सरकारी संस्था केल्या बंद. परभणीमध्ये जातीवरून छळ करत विद्यार्थ्याला मारहाण. 4 विद्यार्थ्यांकडून एका विद्यार्थ्याला मारहाण. जातीवरून छळ करत असल्याचा पीडित विद्यार्थ्याचा आरोप. आणि सोलापुरात महाविद्यालय आणि शाळा परिसरात अवैधपणे दारूची विक्री. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं दुर्लक्ष. दारू विक्री व्यवसायाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.